राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये आणि देशामध्ये एनडीए सरकारमध्ये सहभागी आहे. याच्या बाबतीत लवकरच पुढच्या युतीच्या बाबतीमध्ये निर्णय राज्य पातळीवरती होईल. स्थानिक पातळीवर देखील काही चर्चा करू आणि त्या माध्यमातून नियोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने इथं काम करणारा पक्ष आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर शहर जे आज चांगल्या प्रकारे विकासात्मक काट टाकतंय, विकासात्मक दृष्ट्या पाऊल पुढं टाकतंय, पुढं जातंय, रस्ते पाहायला मिळत आहेत, चांगल्या प्रकारची उद्यानं पाहायला मिळतात. जिल्ह्यात नाही असे म्युझिकल फाउंटन उभा राहत आहेत, जिल्ह्यात नाही असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहत आहे, एक मोठा सरकारी दवाखाना उभा राहतोय. तर याच्यामुळं जनतेच्या मनामध्ये एक फार मोठं आदराचं स्थान हे सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी त्या अनुषंगाने काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फार मोठ्या अपेक्षा जनतेची देखील आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची मोर्चेबांधणी करून त्या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. या ठिकाणचे काही माजी अध्यक्ष विद्यार्थी सर असतील, अभिजित खोसे कार्याध्यक्ष असतील किंवा आताचे विद्यमान अध्यक्ष संपतदादा बारसकर असतील, ह्या अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ही जी काही संघटना आहे किंवा महानगरपालिकेचे सर्व आजी पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने एक चांगल्या प्रकारे निवडणूक ताकदीने सक्षमरित्या लढवली जाणार. आणि एक लोकांच्या प्रश्नाकरता निवडणूक कशा करता लढायची तर लोकांच्या प्रश्नाकरता. आणि मग जसं काल राज्य सरकारकडनं प्रभाग रचनेच्या बाबतीत सूचना आल्यात तर त्या प्रकारे देखील सूचनांचं जे काही पुढं कार्यवाही होईल तर त्या प्रकारे प्रभागामध्ये सक्षम उमेदवार हे देण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली करणार आहे. जर शेवटी हे ज्या लोकांनी जर ठरवलं सोबळाचं करायचा तर त्या प्रकारे निर्णय घेतलाच आहे. काही नवीन नाही येते, काय हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. मी आता पहिल्यांदा महापौर झालो तेव्हापासून हे सगळं पाहतोय, चालू राहील, एवढं काही विशेष काय नाही.